नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत 1 मे रोजी येणारी वैशाख पौर्णिमा, पूजा विधी आणि संपूर्ण माहिती। ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी तिथी आहे। पौर्णिमा मानली जाते। ह्या दिवशी भगवान विष्णू, भगवान बुद्ध आणि चंद्रदेव यांची विशेष पूजा केली जाते। महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात ह्या पौर्णिमेला खूप मोठे धार्मिक महत्त्व आहे। ह्या दिवशी केलेली पूजा, दान आणि जप अनेक पटीने फलदायी ठरतात असे पण मानले जाते। संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। खाली आपण वैशाख पौर्णिमा, पूजा विधी, मुहूर्त, महत्त्व, काय करावे काय नाही, आपण पूर्ण माहिती जाणून घेऊया आणि संपूर्ण माहिती सविस्तर पहा, तरच तुम्हाला समजेल। वैशाख पौर्णिमेचे महत्त्व काय आहे हे आपण पाहूया। वैशाख महिन्यातील पौर्णिमा ही 3 प्रमुख कारणासाठी प्रसिद्ध आहे। भगवान बुद्ध जयंती, गौतम बुद्धांचा जन्म, ध्यानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण याच दिवशी झाले असे मानले जाते। विष्णुपूजन, ह्या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि संकटे दूर होतात। पवित्र स्नान, दान कसे करायचे आहे? गंगा स्नान, तिलदान, अन्नदान यांना अत्यंत महत्त्व आहे। गरिबांना दान करते, वृद्धांना मदत करणे ह्या दिवशी चांगले असते। धार्मिक ग्रंथानुसार ह्या दिवशी केलेल्या पुण्यकर्मांचे फळ अनेक जन्मापर्यंत मिळते। 1 मे 2026 वैशाख पौर्णिमा मुहूर्त स्थानानुसार थोडा फरक असू शकतो। पौर्णिमा तिथी प्रारंभ आहे 30 एप्रिल रात्री, पौर्णिमा तिथी समाप्त 1 मे रात्री, चंद्रदर्शन 1 मे सायंकाळी आणि स्नान दानासाठी शुभ वेळ आहे सकाळी सूर्योदयानंतर ते दुपारपर्यंत आणि पूजा मुहूर्त आहे सायंकाळी चंद्रोदयानंतर, तर विशेष फलदायी आहे। पूजा करण्याची तयारी कशी आहे आपण जाणून घेऊया। पूजा करण्याआधी खालील तयारी कशी करायची आहे? घर स्वच्छ करून पूजा स्थान तयार करा। भगवान विष्णू, बुद्ध किंवा चंद्राची प्रतिमा, मूर्ती ठेवा। पांढरे किंवा पिवळे वस्त्र अंथरा। तांदूळ, फुले, तुळशीपत्र, अगरबत्ती, दीप, गंध, नैवेद्य तयार ठेवा। वैशाख पौर्णिमा पूजा विधी कसा करायचा आहे आपण स्टेप बाय स्टेप पाहूया। नंबर 1 आहे पवित्र स्नान, म्हणजे सकाळी लवकर उठून गंगा जल मिसळून स्नान करा आणि शक्य असल्यास नदीत स्नान करणे अतिउत्तम आहे। नंबर 2 संकल्प करा। हातात पाणी घेऊन संकल्प करा, मी आज वैशाख पौर्णिमेच्या दिवशी पूजा करून पुण्य प्राप्त करणार आहे असे बोला। नंबर 3 देवपूजन करा। भगवान विष्णू किंवा बुद्धाची प्रतिमा समोर ठेवा आणि गंध, अक्षत, फुले अर्पण करा। तुळशीपत्र अर्पण करणे आणि विशेष शुभ मानले जाते। नंबर 4 मंत्र जप कसा म्हणायचा आहे हे आपण पाहूया। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। ओम मनी पद्मी हूँ बौद्ध मंत्र हा आहे। आणि 5 दीप व अगरबत्ती लावा। दीप लावा आणि अगरबत्ती दाखवा। नंबर 6 नैवेद्य अर्पण करा। खीर, फळे, गोड पदार्थ अर्पण करा। पाण्याचा कलश ठेवा। नंबर 7 चंद्र पूजा करा। सायंकाळी चंद्राला अर्घ्य द्या। दूध, पाणी आणि साखर मिसळून अर्पण करा। दानाचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया। ह्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि तांदूळ दान, साखर व दूध दान आणि वस्त्रदान, अन्नदान हे गरजू लोकांना दान केल्याने पापाचा नाश होतो आणि सुख समृद्धी वाढते, घरात लक्ष्मी टिकते आणि खूप सारा पैसा येण्यास मदत होते। उपवास आणि नियम, अनेक लोक ह्या दिवशी उपवास करतात आणि फलाहार किंवा साधे अन्न घेतात। फलाहार किंवा साधे अन्न घेतात। मन
वाणी आणि कर्म शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा. आध्यात्मिक महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही आत्मशुद्धी आणि ध्यानासाठी उत्तम दिवस आहे. ध्यान केल्याने मन शांत होते, सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मानसिक ताण कमी होतो. आणि चंद्रपूजेचे महत्त्व काय आहे हे आपण पाहूया. ह्या दिवशी चंद्राची पूजा केल्यास मानसिक शांती मिळते आणि आरोग्य सुधारते, कौटुंबिक जीवन सुखी होते. त्यामुळे चंद्रपूजेचे बी अधिक फायदे आहेत. पौराणिक कथा ही एक कथा अशी सांगितली जाते की या दिवशी भगवान विष्णूंनी भक्तांचे रक्षण केले आणि त्यांना मोक्ष दिला. तसेच गौतम बुद्धांनी जगाला अहिंसा आणि सत्याचा मार्ग दाखवला. त्यानंतर विशेष उपाय काय आहेत आपण जाणून घेऊया. तुळशीच्या रोपट्याला पाणी घाला, गाईला अन्न द्या, गरजूंना मदत करा, मंदिरात जाऊन दर्शन घ्या, घरामध्ये चांगली पूजा करा, सत्यनारायण करा आणि काय करू नये हे आपण पाहूया. कोणालाही दुखावू नये, खोटे बोलू नये आणि नकारात्मक विचार टाळावेत, वादविवाद टाळावेत. त्यानंतर वैशाख पौर्णिमा हा अत्यंत पवित्र आणि पुण्यदायी दिवस आहे. ह्या दिवशी केलेली पूजा, दान आणि साधना जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि समृद्धी आणते आणि भरभराट करते. भगवान विष्णू आणि बुद्धाची कृपा प्राप्त होते आणि मनाला समाधान मिळते, मन प्रसन्न होते. म्हणून ह्या दिवशी पूजा करणे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय श्री श्याम. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला नक्कीच क्लिक करा. धन्यवाद.